त्यांचा आवाजच येणार नाही. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस सादर करीत आहोत सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक नाट्य, तुझा माझ्यावर भरोसा नाही का. अक्षय मोरया, विद्यार्थी दिग्दर्शक आकाश आवाज, IMCC सगळे सादर करीत आहोत तुझा माझ्यावर भरोसा नाही का. पप्पा, फेसबुकवर स्टेटस टाकायचंय ना. तुमचा ऍपल कुठे गेला? वापरा की तो. आधी बाळाला फोन लावून दिसा. ठीक आहे, अंकल लावा. हे घ्या. यार बाळा कुठे रे? त्याला फोन तर उचलू द्या. ए यार बाळा उचल की फोन. आ कुठे आहे? शेताला पाणी दिलं ना आपल्या. बाहेर उघडला काय? काय नाही, हे आमच्या मोठीला पोरगा बघायला आले. धाकटीस तुला काय करायचं रे? ए यार पोरा येन लवकर. ए ठेवती खाली. काय बघितलं काय याच्यात? याच्यात नाही बघितलं, याचं बघितलं. 5,000 पेन्शन घेतला. प्रत्येक मुलीला 23 लाईक. फेसबुकचा फोटो बघून कोण प्रेमात पडतं काय? नापासच आहे. ए यार पोरा येन लवकर. तुला बघून बैल बाजारात जायचंय. बैल बघायला. हॅशटॅग कोरगाव, हॅशटॅग बघायला, हॅशटॅग आली. हॅशटॅग ए तू ओरिजिनल या काय दिसतोय? ते आपला फेसबुकचा फोटो या ना. गरम पाणी झालं, चहा आण आता. साखरेचं पोत देऊ काय पाठवून? अरे याच्यात साखर कुठे आहे? राहिली असेल. ए ठेवती खाली. काही विचारायचं असेल विचारून घ्या आत्ताच. तुमचं नाव काय? मंदा. ते फेसबुकला फ्रेंड आहे ना आपण. 12 मोठून फ्रेंड आहेत आपले. माहिती तसं विचारायचं म्हणून विचारलं. तुमची माझ्या आधी कुणी? नाही ना, आपलं स्टेटस सिंगल आहे. मग ठीक आहे. तुम्हाला ते पाऊट येतं का? पाऊट येतं ना. तुम्ही ते लिहिलंय तुमची हॉबी गायन आहे. तुम्हाला गाता येतं? जरा गाऊन दाखव. नाही ते नाही दाखवत आहे का? अहो ते घरात कोणी बाई माणूस नाही, गाऊन नाही दाखवत आहे. नोकरी कमवतो किती? कसं असतं बाबा? बाबा मुलीला वयान पोराला पगार विचारू नाही म्हणतात. 23. माझं वय 23 आहे. तू तुझं काय ते सांग. 25. ए वय नाही विचारले, पगार विचारलाय. पगार आहे आपला 25. पण द्यायचं कोण रे त्याला? 25,000. 25,000 नाही काय, 2500. मोबाईल सगळं कसं काय परवडतात तुला? अहो ते फुकट आहे ना कंपनीचं. फुकट आहे. फुकट्या आपल्याला फुकटा जावं नाही पाहिजे. चला तुझं त्या पाटलाच्या पोरास लगीन करायचं. पप्पा, पाटलाचं पोरगं फेसबुकवर नाही. त्याच्याकडे काम धंदा आहे. पण ही इज नॉट सोशल. मला याच्याशीच लगीन करायचं. अरे सोशल इकडे ये. माझ्या पोरगीला तुझ्या संग लगीन करायचंय. तुला करायचंय का? चालतंय.
पण माझी एक अट आहे. पप्पा इकडे बघा ना. ते खाली ठेवून पिटवून टाके ना. माझी एक अट आहे. काय तुला एका वर्षाच्या 50 लाख कमवावं लागते. किती 50 लाख. ते ताई ते भाऊ बिचारा चपला घ्यायला आली का? ए तू किती कमवशील रे? मी एक बघा 3 आणि 2 5 आणि 5 10,000 कमवून नाही हे कसं झालं? आणि माझी पोरगी शिंकली ना 1 लाख पडते. 1 लाख नाही पडले फेसबुकवर टाकेला. ए बघ तुझं नाही माझं नाही. एका वर्षाच्या 10 लाख कमवायचे. चालतंय 12 महिन्यात 10 लाख कमवतो एका वर्षाच्या डन चला 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 ए ऐश्वर्या आपल्या घरी चला. पप्पा आता हेच माझं घर. होय का? त्याला कमवू द्या आधी. ये मग चल. जिंदगी कैसी है पहेली हाय कभी ये हंसाए कभी ये रुलाए बंद्या कोण गेलं? आता राहिलंय कोण जायला मासं गाडीची वाट का लावतोय? अरे मला टेन्शन आहे जाऊन ये. समजलं तू काय झालं मला सांग. काय झालं? काय झालं? अरे रिसोर्स माझं लग्न ठरलंय अरे वा कॉंग्रॅच्युलेशन. कोण आहे पोरगी? देशमुखाची देशमुखाची? हा कुठली? मोठी ऐश्वर्या धाकटी सुष्मिता. मला नव्हतं माहिती. चांगले आता आपण साडू भाऊ. हा? काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. हा काय सांगू तुला ते देशमुखांना 10 लाख रुपये कमवायला सांगितलेत ना. मग कमव की. काय चेष्टा आहे 10 लाख रुपये अशीच कमवायला. अरे येडे तू आहे कुठे? काय हे बघ वाजे. काय एका सुशिक्षित तरुणाची बेरोजगारीमुळे आत्महत्या. ते नाही रे. आणि काय सरकारने नवीन स्कीम आणली आहे. मेक इन इंडिया. म्हणजे अरे सोपं आहे. सरकार आहे ना आपल्याला आपल्या इथं काहीतरी निर्माण करण्यासाठी असं प्रोत्साहन देतं आपल्याला. आणि त्यासाठी ना मुद्रा लोन देतं. काय मुद्रा लोन. बँकेत जा लोन घे आणि टाक बिझनेस. बरं झालं भाऊ तुम्हाला सांगितलं. लगेच बँकेत जातो लोन घेतो धंदा टाकतो लागणारच उभा राहतो बघ. तुझं पण उरक म्हणजे माझं पण उरकेल. चालतंय हा? चल येऊ का? चला येतो. साडू भाऊ. हा मी पण ठेवतो. हा, आणि काय झालं का भाऊ रिसोर्स आहे. हा, चला. हो साहेब लोन पाहिजे लोन. काय अहो बसा तरी पहिले. ते लोन द्या. अहो कशासाठी? अहो ते मला बिझनेस करायचा. बर तुम्हाला बिझनेस करायचा आहे. तुमच्याकडे आयडिया असेल. ओढा कोणी आपल्याला आपल्या देशाचा आर्थिक दर्जा सुधारायचा आहे ना. तू किमान विरोधात तरी सुधार. मग लोन द्या ना. अरे असं नाही देता येत. मेरे प्यारे देशवासियों गुड मॉर्निंग. काय मग सकाळी सकाळी साहेब लवकर येतात हो. अहो, हे लवकर जातात. आम्हाला लवकर यायला लावतात. स्वच्छता करायला लावतात. योगा करायला लावतात. आणि मग 100 दिवसाचा हिशोब मागतात. आता कसं आहे आपल्याला देश स्वच्छ करायचा आहे ना मग हे करायला नको. आता बघा बरं कसं क्लीन वाटतंय. काय प्रॉब्लेम आहे यांचा? हा यांना बिझनेस करायचा आहे. अरे वा 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 मेक इन इंडिया वा. अहो म्हणून यांना लोन हवंय. अरे मग द्या ना. अहो पण यांच्याकडे आयडिया नाही ना. पूछू ने મને કે શું પ્રોબ્લેમ છે? ही आपली राष्ट्रीय भाषा झाली हो. तुझ्या गावात सगळ्यात जास्त कस्टमर कशात आहे? आता बघा हा आमच्या सासऱ्याचा बार आहे तिथे लय गर्दी असते. म्हणजे गावात सगळे पेताडे. माफ करा यासाठी आपण हे मुद्रा लोन नाही देऊ शकत. आपण का कसं आहे आपल्याकडे अट आहे ना तुम्हाला भारतात काहीतरी निर्माण करावं लागेल. निर्माण मग मी हातभट्टी टाकतो ना. सासरेच माझे कस्टमर होते मग बघा पैसा नाही चालणार हं? हे सगळं चालणार नाही. आपण का ते तर म्हणलेले देणार. पण साहेब मला सांगाय तुम्हाला सुचलं कुठे? अरे हो ते मागे एकदा ना मी टुंड्रा प्रदेशात गेलो होतो तेव्हा सुचलं. ए सुचलं तुला सुचलं. हे सगळं आम्ही आणणार होतो. आता तुम्ही आलाय म्हणून काहीतरी डिंके मारताय. हो काय आणणार होते? सगळा भ्रष्टाचार करून ठेवला आणि तुमचे घोटाळे ना आम्ही बाहेर काढले.
आपण टॅक्स करून नाही शकत. आपण साहेब ते जास्त टॅक्स द्यायला तयार आहेत ना. घ्या ना मग. आम्ही पण वसूल करत होतो, तुम्ही पण करा वसूल. हो, तुम्ही असं केलं ना म्हणून लोकांनी तुम्हाला इथून हाकलून दिलं आणि आता आम्ही आलोय, आम्ही ठरवलं तेच होणार. ए तुला का सांगू, मला आधी चेअरमन मी येतो. अरे पण आता बॉस मी येणार, मी ठरवलं ते होणार. ए तुला हे प्रकरण नाही तुमच्या दोघांचं पण बरोबर. मी काय करू? तुम्हाला अमेझॉनची मीटिंग आहे ना. अरे हो, तो टकल्या वाढ बघत असेल माझी. येतो मी. टकल्या बोल. अरे तो खूप श्रीमंत माणूस आहे, तुला नाही माहित. ए अमे बोल. तुम्हाला कितीचं लोन हवंय? मला द्या 10 लाखाचं लोन. अहो 10 लाखाचं लोन नाही देता येणार. आम्ही एका वेळी एका बिझनेसला 50,000चं लोन देऊ शकतो. असं का? मग मला एक 20 लोन द्या. आम्हाला माहिती आहे साहेब, एका वेळी एकच लोन देता येतं. बरं ठीक आहे, द्या मग. बरं तुमचं लोन क्लिअर करतो. थँक्यू साहेब, धन्यवाद. हा ते ठीक आहे, पण आमच्या चहा पाणीचा बघा. अहो दारूच्या दुकानात कुठे द्यायची आम्हाला? आता तुम्हाला मदत करतोय ना, आता सर्व्हिस चार्ज आहे. अहो पण मी तर ऐकलं भ्रष्टाचार कमी झालाय. अहो कमीच झालाय. आधी आम्ही 20% घ्यायचो, आता 10%च घेतोय. आईला म्हणजे अर्धाच झालाय. मग निम्मच आहे. द्या द्या, चेक द्या. तुम्हाला एक 50,000चा चेक देतो. बरं मी काय म्हणतो साहेब, 45 द्या ना, 5 घ्या काढून. अहो असं नाही करता येणार, असा चेक नाही देता येत. आपण का? अहो कोणी चेक केलं तर आमचा चेक भेटवायचा. हा बरोबर आहे. तुम्ही द्या, मला नंतर पाठवून देतो पैसे. हा घ्या तुमचा 50चा चेक. Thank you, उद्यापासून साहेब. व्यवसाय सुरू करा. हा थँक्यू. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. काय टाकलं त्या? तुळशी पत्र आहे हो. ए येडा बिडा आहे का काय? आडूच आहे का काय तो बावळा? हा राईट. सगळ्या मोठ्यांची. तुमचं राईट. तर जावई बापू, नवीन बिझनेस सुरू झालेला आहे. पहिल्या धारचा फ्रेश स्टॉक आपल्याकडे आला पाहिजे. येणार त्याचं ₹1,00,000 बिल होणार. आणि मग 9 लाखाची टोटल द्यायची. चालतंय आपल्याला काय. पप्पा इकडे बघा ना, आता हे काय नवीन? फेसबुक वर फोटो टाकायला. पप्पा स्टेटस बदलू का? इन रिलेशनशिप टाकू? आता ते टाका. दक्षिणा आव तुमचं राहिलं. तुमचा धंदा आवडतो. तुमचं लग्न लवकर हो. बरं काय ना, आम्ही लग्न पण लावतो. सत्यनारायण म्हणू नका, मुंज म्हणू नका, गोंधळ म्हणू नका, बारस म्हणू नका. मग म्हणायचं काय? काय असतं हे सांगा. हा येतो आम्ही. चला जावई बापू, आम्ही पण निघतो बरं. बाय 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 बाय. ए माझी बाय चल. म्हणणार कोणी इथं? मीच आहे. तुझं होय? माझंच आहे. कशाची? चण्यामान्या बोराची. कशाची? चण्यामान्या बोराची. जांभळाची ऐकली, मवाची ऐकली, वेगळंच प्रकार आहे. आव ती गरम आहे. कडक. तुला सांगतो, आपण देशी पिली, विदेशी पिली, गावरान आवडली आपल्याला. पार्टनर व्हायचं. नाही ते प्रॉपरायटर सेल्फ आहे आपण. पार्टनर व्हायचं. आपण बँकेच आहे. 5 लाख. जुबरो उद्यापासून धंदा सुरू. परवापासून पाण्यासारखा पैसा. कशाची हो? चण्यामान्या बोराची. आलो. ते उचल. हा ये इथं बस शांत. ये जमलो.
कोणी दिले पैसे? अरे भाई आला होता एक जण 5 लाख दिले कॅश पार्टनरशिपला. कधी? एका 10 वाजता. अरे मंद्या गंडवलं तुला. काय बोलतो नोटा खोट्या दिल्यात का काय? अरे नोटा खरंच आहे पण खोटे आहेत. म्हणजे आता तू बातम्या पाहिल्या का? अरे भट्टीची पूजा करत होतो. अरे म्हणजे 8 वाजता सरकारने नोटाबंदी जाहीर केली. आमच्या गावात नोटाबंदी म्हणजे काय? अरे ते 500 आणि 1000च्या नोटा आता चलनातनं बाद. अरे असं कसं केलं सरकारने? नोटाबंदी अशी होते का कधी? अरे आता काय बँकेत अकाउंट आहे का तुझं? हो आहे ना. मग त्या बँकेच्या अकाउंटला पैसे दे टाकून हा आणि त्याला पॅन जोड आधार जोड दे त्यांच्याकडे. बरं झालं भाऊ सांगितलं. हा लगेच जातो बँकेत. लगेच जा मी पण चालले. हा चल. हा काय ग तू बी रांगेत उभी आहे? हा किती बैठक? 500. तू एका नोटीसाठी एवढ्या रांगेत उभी आहे? हो ना, भाऊबीजेला एकच नोट मिळाली होती आणि ती पण बंद झाली आहे. आवड आहे तुझं. ए रिसोर्स मला पुढे जाऊ द्या. का? चक्कर येते मग. हो मला. काय हो काका? टेन्शन मध्ये दिसत काय प्रॉब्लेम? मुलीचं लग्न ठरलंय. मग कॉंग्रॅच्युलेशन. कसलं करताय? आता पैसे भरायची वेळ आली ना. आईला म्हणजे माझी एकटीचीच वाट नाही लागली सगळ्यांचीच वाट. तुम्ही स्वतःचा काय घेऊन बसताय? गुरुजीने सांगितलं होतं 7:30 साधं. अहो काका नका टेन्शन घेऊ. आज शनी सगळ्यांनाच वोकरी गेला. साहेब येऊ का? हा या ना. जमा करा. आता हे किती? 5 आहेत. तुम्ही 5 रुपये भरायला बँकेत आला? मागच्या टायमाला विनोदाच्या दर्जाचं कोण बोललं? 5 लाख आहेत रे. काय ना? मागच्या महिन्यात 50,000 रुपये घेऊन गेला. काय लॉटरी वगैरे लागली काय? अहो नाही ते एका सोबत पार्टनरशिप केले ना आपण. ते जे 5 लाख आहे. चांगले चांगले. बर अकाउंट आहे ना तुझं? आहे ते झिरो बॅलन्स. झिरो बॅलन्स वर डायरेक्ट 5 लाख. चांगली प्रगती केली. कसली प्रगती? वाटोळा लावले तुमच्या वाटोळे साहेबांनी. मेरे देशवासियों बघा प्यारे काढले मी. धक्का जिराय सुजून ठेवलंय सगळं. असलं रंगा हे आधी आम्ही केलं होतं. काय केलं होतं तुम्ही? 25 पैसे बंद केले होते. इतिहास करताय तुमचा. आम्ही 10,000ची नोट बंद केली. 10,000 हो 10,000ची नोट बंद केली तेव्हा तुम्ही होते का? इतिहास मला नका सांगू. हे पहा, इतिहास विसरून चालणार नाही. या महाराष्ट्रातील गोरगरीब जनता तुम्हाला माफ करणार नाही. धंद्यावर सांगतोय मी तुम्हाला. तर काय पडलं बघा आधी. झुपडी तू सोडत असणार. हो ही नोटबंदी आम्ही केली होती. अहो काय केलं घोटाळे सोडून तुम्ही? हो तुम्ही सगळे आमच्या इथं पत्ताय. अरे आपण देशाचा विकास करतोय ना आम्ही. तू पण लागलं ओ आहो साहेब तुमच्या दोघांचं पण बरोबर. मी काय करू? मी सांगतो साहेब तुम्हाला जायचं ना. अरे हो मला युगांडाला जायचंय. येतो मी. युगांडा? अरे मी म्हणापेक्षा जास्त उठतो तू. अहो मग त्यांनी पैसे मागितले तर मी काय करू? अहो आता प्रोसेसच तशी आहे. लवकर हवे असतील तर आपल्या 10चं बघा. आईला साहेब लेस कॉपरेटिव्ह हो तुम्ही. एवढा access आहे आपल्याला. अहो पण मला 5 भेटले. 10 कुठून देऊ तुम्हाला? अहो 10 लाख नाही हो 10%. आधी आम्ही 20% घ्यायचो ना आता 10%. 10%? अहो हा भ्रष्टाचार आहे. काय बोलला? मी भ्रष्टाचार करतोय. मी भ्रष्टाचार करतोय. मी भ्रष्टाचार करतोय. भ्रष्टाचार मुक्त ऑफिसचं इथं भ्रष्टाचार होत नाही. मदत करतोय. लावा सर्व्हिस चार्ज लावा. चला येऊ का? हा, या तुम्ही, या. पैशाचं लवकर बघा ते. काय काळजी नका. आणि खाली बसा पहिले.
भरलेत बँकेत पैसे मी. बघू आता काय होतं. पण ऐक ना, तुझा बाप देईल का ग मुदत वाढून मला? हा वाढतील ना ते, नो प्रॉब्लेम वाढतील. तुझा बाप ऐकेल का माझं पण? हा, तुझं नाही ऐकणार पण माझं ऐकेल. एवढं प्रेम करते का तू माझ्यावर? नाही तसं नाही म्हणजे, पण आता दुसरा कुठे शोधत बसू ना. ऐक ना, यो एक पण आहे. हा काय ग त्याच? लई चांगला आहे ना. ऐश्वर्या, तुझं पाळण्यातलं नाव काय सोनम गुप्ता आहे का? नाही. तरी मी तुला प्रत्येक पोस्ट मध्ये टॅग करते, तुझा प्रत्येक फोटो लवचं लाईक टाकते. तरी मी तुला माझ्यावर लावते. अगं नाही, ते आपलं असंच केलं. मी आता पोरांची नाव ठरवली आहेत. काय? सुरेश, मस्त. रमेश, चांगलंय. गणेश, बेस्ट. महेश. आता क्रिकेटची टीम. म्हणजे डिस्टर्ब करूया नाही जाऊ नाही तूच बस, मी निघते आता. हे जातो ना मजा ना. वहिनी बस म्हणतात म्हणून बसते. वहिनी सुष्मिता कुठे? टवळ्या. मलाच करायची. जाऊ दे. तुझ्या लग्नाचं बरोबर घेऊन आलाय. तू आता तू जायचं त्यावर. ए, काय झालं मॅटर सिरियस दिसतोय. अब काय सांगू तुला राव, बँकेवाल्यातनी सगळे पैसे अडकून ठेवले. धंदा बंद पडायला आला माझा आणि सरकार नियमावर नियम काढत सुटलंय. अरे मानले थोडा विश्वास ठेव सरकारवर. सरकार सगळं चांगलं करते. तुझं नशीब का? प्रामाणिकपणे कष्ट करतोय मी आणि तरी सरकार नियम. अरे मानले थोडा विश्वास ठेव. सरकारने तुझ्यासाठी नवीन स्कीम आणली आहे. माझ्यासाठी एवढा फेमस आहे का रे? काय डिजिटल इंडिया म्हणजे काय? अरे सोपं आहे. डिजिटल इंडिया म्हणजे कसं आहे, सरकार आहे ना तुला एक असं मशीन देतं. त्या मशीननी पैसे डायरेक्ट तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर. म्हणजे खिशात पैसे ठेवायची गरजच नाही. कॅशलेस इंडिया. आयला वाढीवे तुला राव, मी सांगतो या सरकारचं एक लय पट्ट बुच मारत तर मलम. वहिनी तुम्ही ते फेसबुक वापरता? हा, हे तिथेच भेटलं मला. लॅपटॉप पीसी इंस्टाग्राम वापरतात सगळं. तसं समजा कसं असं ऑनलाईन होणार. हा, म्हणजे मी आता डॉमिनीज वाल्याला फोन करून बोलत तसं का? हे अगं कोणाकोणाला घरी बोलवती तू? माझ्यावर डाऊट आहे. ए येडे ते पिझ्झाचं बोलती ती. मग ठीक आहे. पण मग मला सांग, आपल्या गुत्त्याची ऍड फेसबुक वर करायची का? का? अरे मग कस्टमर येतील ना लय. येतील ना, पोलीस येतील आणि घेऊन जातील. मग करू काय मी? तसं नाही वापरायचं रे ते डिजिटल इंडिया येडे. तू एक वेबसाईट का नाही काढत? आज करायला काय नाही रे, गावातल्या लोकांना कळत नाही आपण. पॉइंट काय करता येईल? हा एटीएम कार्ड आहे का तुझ्याकडे? आहे ना भाऊ. झालंच ना काम. ते कार्ड घे, त्या अधिकाऱ्यांकडे जा. ते तुला कसं वापरायचं सगळं शिकवून देते. बरं झालं भाऊ सांगितलं, लगेच जातो. लगेच जा. चला निघू. ए ऐक ना, हा एक सेल्फी घेऊ ना. चालतंय, मी पण. ये ना. हॅशटॅग प्रोमोटिंग, हॅशटॅग डिजिटल, हॅशटॅग इंडिया. वा 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 वा. चालतंय. चला येतो. रात्री या घरी. हो साहेब, येऊ का? हा, या की. आईला साहेब, बँकेत तुम्ही, कर्जाला तुम्ही, डिजिटल इंडियाला पण तुम्ही. भानगड काय? अहो, आता काय करायचं? 15 जणांमध्ये काय काय मॅनेज करणार? तो मोठा प्रश्नच आहे मला. आणि तुमचे ते साहेब ते बी आहेत ना. तुम्हाला लयच पुळका दिसतोय साहेबांबद्दल. कसे ते चांगले आहेत. अहो, पण तुमचे साहेब लय फिरत असतात हो. अहो ते कसं आहे, देशाचा विकास करायचा ना म्हणून सारखे उडतात. पण तिकडे येऊन आमच्यावर उडतात. डिजिटल इंडिया तू सांगा ना. ती अत्यंत सोपी प्रोसेस आहे. ती आहे मशीन. तुमचं कार्ड बघू. एकच मिनिट असं कार्ड ती आवाज. नाही काढायचं, तसं स्वाईप करायचं. 1000 रुपये टाकले, पिन द्या, दिला, ओके करा. केलं. तुमच्या खात्यात रक्कम माझ्या खात्यात जमा झाली. काय झालं? सोपं आहे. लई सोपं आहे. हे झालं मशीनचं. आता मोबाईलचं सांगतो. मोबाईल बघू तुमचा. एक मिनिट. आता ह्याच्यात पेटीएम डाउनलोड करा. माझा नंबर टाकतो. 1000 रुपये टाकले, ओके करा. केलं. तुमच्या खात्यात रक्कम माझ्या खात्यात जमा झाली. लय सोपं आहे राव. लई सोपं आहे. घ्या.
अहो पण पैसे माझे गेले. आता तुम्हाला मी द्यायला शिकवलं आणि मी घ्यायला शिकलो. बरं साहेब ऐका ना, आता तुम्ही द्यायला आणि मला घ्यायला शिकवा ना. हे तर खूपच सोपं आहे. थांबा, माझा मोबाईल घ्या, तुमचा मोबाईल बघू. माझा नंबर टाक, माझा रुपये टाक. पैसे माझे गेले. आता प्रोसेस तशी आहे ना. आपण हा भ्रष्टाचार आहे. हा विसरली विचार विसरलो. आम्हाला अजून एक आहे, बी मॅप नावाचा. अहो नाही नाही साहेब बस. जागेवर द्रौपदी बस. काय करायचं ठरवलंय? अहो काय सांगू तुम्हाला, लय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय मी, पण कुठलंच सरकार मला एक सामान्य माणसाच्या पलीकडे जाऊनच देत नाही. तिथंच ठेवते. काय करता येईल बरं? पप्पा ती फेसबुक खाली ठेव बरं आधी. नाही, मला एक सुचलंय. हा बोल. आपण त्याला आपला रेस्टॉरंट आणि बार द्यायचा का चालवायला? चालते गुन्हे येते सुपोर्ट. परवा ना त्यानं बनवलेली दारू पण चाकली मी. हाताला चवळे बरं पोराची. म्हणूनच म्हणलं देऊ ना चालवायला. ए बघ, तुझं नशीब काय नाही मला माहिती. त्याला कुठल्या धंद्यात यश येत नाही, पण माझा बार 1 महिना चालवून दाखवायचा. दुसऱ्या दिवशी पोरगीचं लग्न तुझ्या संग लावून द्या ना. चला तुम्हाला आमचा बार दाखवतो. इथे हा आपलं रोड टच पुष्पा रेस्टॉरंट अँड बार. चांगलं. चाव्या उघडा. कुठली? जडी मस्त मोठा बार आहे तुमचा. इकडे किचन आहे आणि ब्रँड कुठले कुठले इकतो आपण? होईल जावय बापू, आजपासून बार तुम्ही सांभाळा, आम्ही जर आत येतो. पुष्पा रेस्टॉरंट आणि बार. बारे बार. बसू का? हा इकडं वर पक्ष आहे म्हणजे आपली जागा असतात. आम्हाला इथं बसायचं आहे. अहो पण आम्हाला तुमची गरज नाहीये. मी तुमच्या बाजूने आहे. बर ठीक आहे बसा. हे बघा जितेंद्र साहेब, हे जे काही तुम्ही करताय ना त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले. हा बरोबर आहे, लाखो लोक बेरोजगार झाले. मला बी पटलेलं नाही. हो तुम्ही विरोध करताय. हा मी तुमच्या बाजूने. अरे इकडे गेलं का? आम्ही तुमच्या बाजूने. हे बघा याचा त्रास होतोय जनतेला माहितीये, पण हे लोकांच्या हितासाठी हो. नाही नाही हे चालणार नाही. तो हात खाली घ्या आधी. हो साहेब, अहो तुमच्या तिघांचं बरोबर. मी काय घेऊ? तुम्ही ना एक क्रीम ऑफ टमाटो आणा. अहो टोमॅटो महाग झाले. ते माहितीये मी चांगले, तुम्ही घ्या. हो एक मिनिट, मला यांच्यापेक्षा जास्त क्रीम पाहिजे, नाहीतर सामना माझ्याशी. म्हणजे आम्हाला हो घर लावाय झाला म्हणे. आम्हाला म्हणजे आता बार तुमचा, शेत घेऊ का आम्ही? काय घेऊ? बार मस्त चालते. आपल्याला काय? बघतो कसं चालतं ते. ए काय बोलतोय तू? त्या देशमुखाला पण कळू दे. ओ देशमुख, यार रिसोर्स यार वाईट लागलो राव मी. सरकार काय माझं चांगलं होऊ देत नाही. बार टाकला, नोटा बंदी. सासऱ्यांनी बार दिला, बार बंद. माझं काय खरं नाही. वाट लावते सरकार माझी. दारू लय वाईट. हा ना राव. बरं झालं भाऊ तू बोलतो. ते दारूगिरीच्या नादालाच लागत नाही. आपली 4 गुंठे शेत आहे, ते शेती करतो. तुझ्याकडे शेती आहे? हा आहे ना आपलं. किती? 4 गुंठे. आता त्याला अंगण म्हणतात रे. आहे माझं अंगण. अंगणात शेती करायची.
आवाज आला तर ठीक. आपल्याकडे एक क्लायंट आहे, त्याला नेमकी 4 गुंठे शेती पाहिजे बघ. हा मग त्या क्लायंटचं मी काय करू? विकून टाक ना जमीन, 3-4 लाख येतील. त्यातनं आपण दोघं मिळून एक हॉटेल देऊ ना टाकून. दोघं मिळून? हा अरे पण मी शेत विकणार, हा तू काय विकणार? टॅलेंट आहे ना आपल्याकडे, लय टॅलेंट. ते तर लागतच म्हणा. हा बरोबर बोलतो तू. हा. आपण हॉटेल उघडू, लागतो तयारीला. देशमुखाच्या दोन्ही पोरीच पळून राहणार. मग लागा तयारीला. येऊ का? हा ये. चल. हा. द्यावा या धंद्याला तरी माझे यश दे रे बाबा. आता तरी माझे आजचे दिन येऊ दे. आता घेतो देवाचं नावानं हॉटेलच उघडतो. मोदी गणपती बाप्पा ए बाबा, आता हॉटेलच उघडतो. अन्नपूर्णा शुद्ध शाकाहारी बोलणार. मस्त आहे. हो मालक आहे. अन्नपूर्णा शुद्ध शाकाहारी भोजनालय, लय लय भारी नाव. आपली जागा बी फिक्स आहे. आले का तुम्ही? या बसा. हा नमस्कार. हा नमस्कार. हे बघा जितेंद्र साहेब, हे बिल आधी आम्ही आणणार होतो, तेव्हा तुम्ही विरोध केला. हा मला पण विरोध करायला लावलाय. हो तुम्ही परत विरोध करताय. हा मी तुमच्या बाजूने. अहो मग तो हात. अरे हे घड्याळ घातल्यापासून बसा. बघा त्यावेळेस जो विरोध केला ना, कारण ते परिपूर्ण नव्हतं. मी ते एकदा झिरकोस्लोवाकियाला जाऊन आलो, तेव्हा मला ते समजलं आणि आता आम्ही ते परिपूर्ण केलंय. हो साहेब, तुम्ही सगळीकडे फिरता, मला का नाही घेऊन जात? हे तू लहान आहे अजून. 50 वर्ष झाली आपल्याला. ते फक्त तुझं वयच वाढलंय. त्यांचं बरोबर. मी काय घेऊ? तुम्ही साहेब साहेब एक पनीर बटर मसाला मागवा आपल्या पटेत. घ्या एक पनीर बटर मसाला घ्या आणि 3 रोट्या पण सांगा. हो एक मिनिट, मला बटर रोटी पाहिजे. त्याला लय मस्का मारायला लागतो. बसा. मंद्या, ए मंद्या. या बाबा तू नको येऊ. ये बाबा ये. मंद्या, मंद्या. मंद्या. आपलं लग्न नाही होत आता. शिट काय बोलतो? आपलं लग्न नाही होत आता. अरे पण का हॉटेल बघ चालू होते लग्न आपलं, असं काय बोलतोय? आजची तारीख काय? आजची तारीख 30 जून. उद्याची 1 जुलै. उद्यापासून आपल्याला लागणार आता काय लागलंय आपल्याला? सरकारचा नवीन नियम आणि काय लावलंय? GST.